नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आपल्या समोर आलं आहे. 29 सप्टेंबरला आता या महिलांना पैसे मिळणार नाहीत. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की 25 सप्टेंबरपासून जो आपला तिसरा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना 4,500 रुपये भेटले आहे, ज्यांना अजून एकही रुपया भेटला नव्हता. आणि ज्यांना 3,000 रुपयांचा लाभ भेटला होता अशा महिलांना 1,500 रुपये पडायला तर सुरुवात झाली आहे. त्यांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालेली आहे. परंतु आताची सर्वात मोठी अपडेट आहे. बघा, आता या महिन्यांना 29 सप्टेंबरला कुठलेही पैसे येणार नाहीत. ना 4,500 रुपये येतील, ना 1,500 रुपये येतील. या महिला कोणत्या असतील, सर्व अपडेट आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तरी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. तिसरा हप्ता लवकरच येणार खात्यात, पण या महिलांना एकही रुपया मिळणार नाही. तर बघा, जो आपला तिसरा हप्ता आहे तो लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार आहे, पण आता या महिलांना एकही रुपया मिळणार नाही. इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आता ज्या कोणत्या महिला असतील की त्यांना एकही रुपया भेटणार नाही, तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर लाडकी बहीण योजनेबद्दल काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. तर बघा, जी आपली लाडकी बहीण योजना आहे, या योजनेचा जो राज्यस्तरीय मेळावा आहे हा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1,500 रुपये आणि 4,500 रुपये खात्यात जमा होणार आहे. तर बघा, याच 29 तारखेला ज्या महिलांना 3,000 रुपये भेटले आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार आहे. आणि ज्या महिलांना अजून एकही रुपया भेटलेला नाही त्यांच्या खात्यावर 4,500 रुपये 29 सप्टेंबरला जमा होणार आहे रायगडमधून. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे असतानाच आता काही महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रुपया जमा होणार नाही. त्यामुळे या महिला कोण असणार आहेत हे जाणून घ्यावा. तर बघा, असं जरी असलं 1,500 रुपये आणि 4,500 रुपये जरी जमा होणार असले, तसं असलं तरी काही महिलांच्या खात्यावर आता एकही रुपया जमा होणार नाही. त्यामुळे आता या महिला कोण असणार आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा, जो आपला तिसरा हप्ता आहे तो रायगडमधून 29 सप्टेंबरला पडणार आहे आणि या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहे ते जमा होणार आहे, अशी माहिती स्वतः जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना. लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात 17 ऑगस्टला पार पडला होता. तर बघा, जो आपला पहिला आणि दुसरा हप्ता पडला आपल्या खात्यात तो पुण्यामधून पडला. आणि यावेळी पहिल्या हप्त्यात आपण 1,07,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता. बघा, यावेळी काय झाले की जो आपला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला यामध्ये 1,07,00,000 महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले. त्यानंतर लाडकी बहिणीचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला. यावेळी देखील महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला होता. तर बघा, ज्या महिलांना एकही रुपया भेटलेला नव्हता अशा महिलांना काय झालं की 31 ऑगस्टला नागपूरमध्ये हा कार्यक्रम झाला. आणि नागपूरमधून ज्या महिलांना एकही रुपया भेटलेला नव्हता अशा महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्यांचे पैसे त्यांनी त्यांच्या खात्यावर पाठवले. आता येत्या 29 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे. तर बघा, आता काय होणार, 29 सप्टेंबरला राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे रायगडमध्ये. आणि अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. तर बघा, येत्या 29 सप्टेंबरला जो आपला तिसरा हप्ता आहे तो जमा होणार आहे महिलांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरला. आणि आता कोणाला 4,500 रुपये मिळणार आहे ते बघणार आहोत. आता फक्त याच महिलांना 4,500 रुपये मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्याचे नेमका कोणाला लाभ मिळणार आहे याची देखील माहिती दिलेली आहे. तर बघा, स्वतः जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की जो आपला तिसरा हप्ता आहे तो नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार आहे, या तिसऱ्या हप्त्याचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे याची देखील माहिती दिलेली आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबींमुळे किंवा स्क्रुटीमुळे
राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ DBTच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा, स्वतः ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की जो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही तांत्रिक अडचणीमुळे आणि काही त्रुटीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहे त्याचबरोबर ज्या महिलांचे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्याच महिलांना या तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, असं स्वतः आदिती तटकरे यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आता या महिलांच्या खात्यात 1500 रुपये येणार आहे. आता बघा, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार आहे. काही महिलांना असं वाटत होतं की आपल्याला नेमकी 4500 रुपये कोणाला मिळणार आहे आणि 1500 रुपये कोणाला मिळणार आहे. आता ज्या महिलांना 4500 रुपये मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 1500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे तो देखील आपण डाऊट आता या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत. तर बघा, दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे. तर बघा, ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे, पहिला आणि दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, त्यांच्या खात्यात आता 1500 रुपये जमा होणार आहे. म्हणजे ज्या महिलांना 3000 रुपये भेटले आहे पहिला आणि दुसरा हप्ता, त्यांच्या खात्यामध्ये तिसरा जो हप्ता आहे तो 1500 रुपयांचा जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाही त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. तर बघा, ज्या महिलांना अजून एकही रुपया भेटलेला नव्हता, म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्यांना एकही रुपया भेटलेला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये 29 ऑगस्ट रायगडमधून 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहे, ज्या महिलांना 3000 रुपये त्यांना जमा झालेले आहे त्यांच्या खात्यामध्ये, अशा महिलांना 1500 रुपये मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, अशी स्वतःची माहिती आहे ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या या माहितीमुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे त्या महिलांना देखील याच महिन्यात 1500 रुपये मिळणार आहे. तर बघा, ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला होता त्या महिलांना देखील याच महिन्यात 1500 रुपये मिळणार आहे. त्यांना यामागचे कुठलेही पैसे मिळणार नाही असंच त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याआधी महिलांचा अर्ज हा मंजूर होणे महत्त्वाचे आहे. तर बघा, तुम्ही ह्या महिन्यात जरी अर्ज केला असला आणि तुम्हाला जरी यामध्ये पैसे मिळणार असले, त्याआधी तुमचं काय होणार आहे, जो अर्ज आहे तो मंजूर होणे महत्त्वाचं आहे. तुम्हाला तसा मेसेजसुद्धा येईल तुमच्या मोबाईलवर. तसेच सप्टेंबर महिन्यात अर्जाची छाननीची प्रक्रिया ही 20 ते 25 सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. तर बघा, ज्या महिलांनी याच महिन्यात अर्ज केलेला होता त्यांच्या अर्जाची छाननी ही 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. यापूर्वी जर तुमचा अर्ज हा मंजूर झाला तर तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील. तर बघा, 20 ते 25 सप्टेंबरपर्यंत काय होणार होती, ही छाननी होणार होती. आणि यापूर्वी जर तुमचा अर्ज हा मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरला जो तिसरा हप्ता जमा होणार आहे ते त्यांच्यासोबतच तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. आणि अर्ज मंजूरच झाला नाही तर महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रुपया येणार नाही. तर बघा, आपण सुरुवातीलाच जर सांगितलं होतं की आता या महिलांना एकही रुपया भेटणार नाही, असंच आता या महिलांना एकही रुपया भेटणार नाही. जर तुमचा अर्जसुद्धा मंजूर झाला नाही तर तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. त्यांना कदाचित पुढच्या महिन्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, जर तुमचा अर्ज मंजूरच झाला नाही तर तुम्हाला पैसे मिळण्याचा सवालच येत नाही आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कदाचित पुढच्या महिन्यात या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे या महिलांना एकही रुपया भेटणार नाही. तुमचा जर अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे. तर अशी ही माहिती होती. तर अशी माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. तर चला, भेटूया पुढच्या एका अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.